जाणीव आपण सर्वांनीच सतत ठेवायला हवी। आजचं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे की आजची आपण जी हे वर्धापन दिन साजरा करतो त्याची थीम आपण असं ठरवलेली होती की समर्पण, संघर्ष आणि संकल्प। आणि ही संकल्पना यंदाचा वर्धापन दिन आपण आदरणीय अजितदादांना हे समर्पित केलेलं आहे। आदरणीय दादांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी गेली अनेक वर्ष पूर्णपणे स्वतःला समर्पित केलेलं आहे। म्हणून आपण सुरुवातीलाच आदरणीय दादांसाठी ह्या समर्पणाची भूमिका घेतलेली होती। राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। दादांचं कामाची पद्धत आज कुणालाही नवीन नव्हती, त्यांचा संघर्षही सगळ्यांनी आपल्या समोर पाहिलेला आहे। आणि म्हणूनच ही संघर्षाची जी दादांनी केलेला संघर्ष सगळ्यासमोर ठेवून जे योगदान दिले त्यासाठीही आपण संघर्ष आणि संकल्प असं आपण असायला नाव दिलेलं होतं। दादांनी जे कठोर परिश्रम घेतले आणि प्रत्येकात समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला दादांनी प्राधान्य दिलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, युवक, महिला, उद्योजक आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्याच्या प्रगतीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी दादांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा मानस होता। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी देऊन संघटना अधिक रचनात्मक करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि हाच संकल्प आपल्याला सगळ्याला मिळून पुढे न्यायचा आहे। आदरणीय दादांनी पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देतानाच लोकहितासाठी अविरत कष्ट घेतले। पक्षस्थितीबाबत त्यांचा असलेला कटाक्ष, निर्णय क्षमता, नेतृत्व, कार्यकर्त्यांवरील त्यांचा विश्वास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रती असलेली बांधिलकी ही दादांची कायमची शिदोरी आहे। आणि आज आदरणीय दादा आपल्यामध्ये जरी नसले पण त्यांचे विचार, त्यांची मूल्य आणि त्यांची कामाची पद्धत आपल्यासाठी सर्वांसाठीच नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहे। आदरणीय दादांची जागा खरं तर सर्वांनाच माहिती आहे कोणीही घेऊ शकणार नाही आणि हे वास्तव आहे। परंतु त्याचा विचार, त्यांनी दाखवलेल्या विकासाचा मार्ग आणि सामान्य माणसाबाबतची त्यांची बांधिलकी हीच आज आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे आणि यावर माझा विश्वास आहे। आदरणीय दादांच्या पश्चात आपला सर्व राष्ट्रवादी परिवार एक कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला याची मला जाणीव आहे आणि अभिमान सुद्धा आहे आणि याची जबाबदारी किती मोठी आहे हेही मला समजते। 3 वर्षापूर्वीच आदरणीय दादांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली। त्यांना अवघ्या 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला। हा कालावधी मर्यादित असला तरी त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली। आदरणीय दादांची ओळख केवळ राजकारणी, समाजकारणी म्हणूनच नव्हती तर सर्वसामान्यासाठी आपला जीवाभावाचा माणूस, कामाचाच माणूस आणि हक्काचा माणूस अशी होती। राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही दादांनी सादर केलेले त्यांचे अर्थसंकल्प हे राज्याच्या विकासाचे दस्तऐवज आहेत। शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, उद्योग, सहकार, कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्यानं काम केलं। महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं आणि ते त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपलं। आज आपण सत्तेत आहोत। युती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये आपण लोककल्याणकारी निर्णय घेत आहोत
आदरणीय दादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ मिळालं, त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण झाला। आता एकल महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। नुकताच आपल्या सरकारने जगाचा पोशिंदा बळीराजासाठी सुद्धा कर्जमाफीचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे। त्याचा लाभ बळीराजाला मिळवून देणं ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे। यापूर्वी आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या वीज बंबांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता। अशा अनेक लोककल्याणकारी योजनांना दादांनी सतत प्राधान्य दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष